तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात वस्तू आणि सेवा कर भवन याच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन झालं। मात्र उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार तातडीनं दुसरीकडे रवाना झाले। उद्घाटन झाल्यानंतर नियोजनानुसार अजित पवारांचं व्यासपीठावरती आगमन होणार होतं, त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार होतं, त्यांचं भाषणही होणार होतं। मात्र ऐनवेळी अजित पवार कार्यक्रम स्थळावरून निघून गेले, त्यामुळे या कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाला। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित राहणार होते, मात्र ते देखील या कार्यक्रमाला आले नाहीत। त्यामुळे आता या कार्यक्रमाच्या अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात, सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, एकीकडे आपण बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात भूमिपूजनासाठीचा शुभारंभ होत असताना त्यावरनं राजकारण रंगलं होतं, कारण यामध्ये पोस्टरवरती जे भाजपचे फोटो असायला हवेत ते नाहीत म्हणून एकीकडे वाद रंगला होता, आणि आता दुसरीकडे मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्रीही उपस्थित नव्हते आणि अजित पवारही नव्हते। काय नेमकं कारण? वर्षा वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 306 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार होतं, आणि हे नियोजित कार्यक्रम देखील सुरू झाले होते। मात्र येरवड्यामधील वस्तू व सेवा कर भवनाच्या उद्घाटनावेळी जे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार होते, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहिले, मात्र राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहिले नाही। त्यानंतर अजित पवार यांनी व्यासपीठावरती येणं पसंत न केल्यामुळे उपस्थितांची निराशा झाली। एकूणच जर आपण सकाळी पाहिले तर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील एक ट्विट केलं होतं। यामधून त्यांनी असं महायुतीला एक सूचक प्रश्न देखील विचारला होता की महायुतीचा धर्म फक्त भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा। त्यामुळे एकूणच पुणे जिल्ह्यातील महायुतीमध्ये सध्या वाद निर्माण होण्याची शक्यता या संपूर्ण घटनेनंतर निर्माण झाली। वर्षा, नक्कीच, मात्र यामागे काही प्रमुख कारणं सांगितली जात आहेत का, किंवा पुढचा काय नेमका नियोजित दौरा होता अजित पवारांचा हे कळू शकले का? प्रज्ञा, उपमुख्यमंत्री अजित पवार या उद्घाटनाला उपस्थित झाले, त्यांनी उद्घाटन देखील दिले। या नवीन वस्तू व सेवा भवनाच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी सुद्धा केली, मात्र नियोजनानुसार त्या व्यासपीठावरती येणं अपेक्षित होतं, त्यांनी दीप प्रज्वलन करणं अपेक्षित होतं। मात्र कोणतेही कारण न सांगता अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रम स्थळावरून निघून गेल्याने अनेक चर्चांना या ठिकाणी उधाण आले। प्रज्ञा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।